2 नोव्हेंबर 2025 आम्ही दोघी हा मराठी सिनेमा पाहिला. सुंदर आहे सिनेमा. आपापसातल्या रिलेशन बद्दलच आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला तुसडेपणा किंवा राग निर्माण होतो आणि आपण त्याची दुसरी बाजू समजून न घेता गैरसमजुतीने तो जे काही म्हणजे करेल ते आपल्याकरता वाईटच आहे किंवा तो आपल्यावरच्या आकसापोटीच तसं वागतोय किंवा करतोय अशी आपण गैरसमजूत करून घेतो आणि तो दुरावा वाढतच कसा जातो. आणि मग नंतर ती व्यक्ती गेल्यावर आपल्याला जेव्हा कळतं की नाही ही व्यक्ती अशी नव्हती, तेव्हा किती वाईट वाटतं किंवा पश्चाताप होतो. असं एकूण नात्यातल्या गुंतागुंतीची गोष्ट आहे, पण सुंदर चित्रण आहे. कोल्हापुरातल्या एका कुटुंबाची गोष्ट आहे. एक वकील असतात, त्यांची बायको बरेच आधी गेलेली असते. म्हणजे त्यांना एक जी मुलगी असते त्याच्या लहानपणीच ती गेलेली असते. त्याच्यामुळे तिला तसं आईचं प्रेम मिळालं नसतं किंवा आई वगैरे काय असते असं तिला काही जाणीव नसते. आणि वडिलांनी तिचं तसं सगळं केलेलं असतं. आणि त्यांनाही काही गरज वाटत नसते की दुसरी बायको आणून आणखीन सवत म्हणजे तिच्या आईच्यावर सावत्राई तिच्या करता आणावी असं त्यांनाही वाटत नसतं. त्याच्यामुळे त्यांनी काही लग्न केलेलं नसतं आणि घरात भरपूर नोकर चाकर असतात जे तिची देखभाल करू शकतात. तिला काहीही कमी पडणार नाही याची त्यांनी पूर्ण काळजी घेतलेली असते. तर त्यांची मुलगी म्हणजे प्रिया बापट. आणि मग जशी जशी पण ती मोठी होते तसं तिला वडिलांच्या काही गोष्टी खटकायला लागतात. म्हणजे तिला असं वाटतात अननेसेसरी आपल्यावर रिस्ट्रिक्शन्स वडील लावतात ते वगैरे. कारण एक वयात येणारं 10वीतली म्हणजे मग नंतर दाखवली आहे 10वीमध्ये येते, तर ते एक वयच असं असतं की जे प्रत्येकच गोष्टीत आपण वडिलांना म्हणजे दोषी धरतो पालकांना आपल्या. म्हणजे या वेळेच्या आतच घरी यायचं किंवा तू हे करायचं नाही, ते करायचं नाही, इकडे जायचं नाही, घरातच राहून सगळ्या गोष्टी करायच्या. तर ह्या सगळ्या तिला खटकायला लागतात. आणि त्यात परत ते म्हणजे तिच्याकरता वेळ देऊ शकत नसतात. सगळं पुरवत सगळेच असतात, पण वडील म्हणून ते तिला काहीच वेळ देऊ शकत नसतात. म्हणजे शाळेतल्या तिच्या 10वीचा फॉर्म भरायचा परीक्षेचा किंवा काही पेरेंट्स मीटिंग आहे किंवा काही ज्याच्याकरता पालकांनी यावं असं एक अपेक्षा असते. तर ते काय बिझी वकील असल्यामुळे, फेमस वकील असल्यामुळे आणि त्यांना गावोगावी जावं पण लागायचं. त्याच्यामुळे ते आउट ऑफ स्टेशन पण खूप असायचे. पण तिला म्हणजे मग ते कळत नसतं. तिचं म्हणणं असं की मग मी जर तुमच्याकरता महत्वाची आहे तर तुम्ही माझ्याकरता वेळ काढला पाहिजे. आणि अचानक मग एक दिवस ते येतात बाहेरगावहून कुठून तरी आणि बरोबर आपल्या एका मुलीला म्हणजे तिच्यापेक्षा प्रिया बापटपेक्षा एक हार्डली ती 7-8 वर्ष मोठी असते आणि ती मुक्ता बर्वे. तर ती बायको म्हणून ते घेऊन येतात. म्हणतात ही तुझी आई. आणि झालं मग तिचं आणखीनच डोकं खराब होतंय की आपल्या डोक्यावर आणून बसवली. तर ती तिच्याशी पण आधी स्ट्रिक्टली वागते, पण ती शांत शांत असते. म्हणजे ती काही तिला असं दुरुत्तर वगैरे करत नाही. ठीक आहे म्हणते, तू जसं म्हणजे म्हणशील तसं. आधी काही बोलतच नाही, मग हळूहळू प्रियाच तिला बोलतं करते वगैरे. आणि मग तिच्या फॉर्मवर वडील नसतात तर मग तीच सही करते म्हणजे आधी कारण शेवटची तारीख असते. तर ती नाईलाजाने तिच्याजवळ येते आणि म्हणते तुझा अंगठा लाव म्हणे या फॉर्मवर. ती म्हणते अंगठा कशाला, मला तेवढं लिहायला वाचायला येतं म्हणे, म्हणजे मला माझं नाव लिहिता येतं. आणि मग ती त्याच्यावर आपलं नाव लिहिते म्हणजे सही करते. मग हळूहळू अशी तिची थोडीशी मैत्री होते. पण मग ती एका शाळेतल्या प्रोग्राममध्ये भाग घेते, पण त्याच्याकरता यायला रिहर्सलला उशीर होतो. मग वडील म्हणतात बिलकुल जायचं नाही घराच्या बाहेर, तुझे केस छान आहेत त्यांची काळजी घे, असं तसं. तर ती दुसऱ्या दिवशी केस कापूनच म्हणजे जे वडील म्हणते त्याच्या विरुद्ध. मग जसं असं तिला छान 10वीत चांगल्या मार्कांनी पास होते, पुढे जाते, तिला युनिव्हर्सिटीमध्ये पण ती टॉप करते. मग तिला आता चान्स मिळतो घराच्या बाहेर, कारण तिला स्कॉलरशिप मिळते आणि ती रिसर्च करायला म्हणून ती मुंबईला. ती म्हणते आता मी इथे राहणार नाही आणि ती काही वडिलांना एका शब्दाने विचारत नाही आणि डायरेक्टली फॉर्म बिम भरून मोकळी होते आणि मुंबईला जायला तयार होते. म्हणजे डायरेक्टली ती जायची वेळ येते तेव्हाच ती सांगते की मी मुंबईला जाणार आहे. वडिलांना थोडं वाईट वाटतं, अपोज करायला बघतात, पण
म्हणजे काही करू शकत नाही. आणि मध्यंतरी एकदा असंच या एका गोष्टीवरून ते तिच्यावर हात उचलतात, तर ही मुक्ता बर्वे मध्ये येते आणि तिला समजावून सांगते की ठीक आहे, तुमचं बरोबर आहे, तिचं चुकत असेल, पण या वयात तिच्यावर हात उचलणं बरोबर नाही वगैरे वगैरे. तर तिला थोडंसं मग प्रिया बापटला बरं वाटतं की आई आपल्याकडून बोलते वगैरे. मग एकदा दोनदा तिच्या मैत्रिणी ती गोळे खातात, बर्फाचे गोळे, तर तिलाही बोलवते. ती नको नको म्हणत असते तरी तिला घ्यायला लावते आणि मग झालं, ती आजारी पडते, लगेच तिला ताप येतो वगैरे वगैरे. तर मग ते वडील खूप चिडतात, म्हणजे माहिती आहे आपल्याला जर सहन होत नाही तर का खाल्लंस वगैरे वगैरे, अशा म्हणजे या गोष्टी दाखवलेल्या आहेत. मग नंतर मुंबईलाही शिफ्ट होते. आता तिची ती मैत्रीण, तिचा नवरा असतोच म्हणजे हेल्प करायला वगैरे. आणि मग अशातच तिथे तिची भूषण प्रधानशी मैत्री होते म्हणजे ते त्यांचे मित्र असतात. तो नागपूरचा असतो आणि तिथे त्याला जॉब लागला असतो IT कंपनीमध्ये. तर हे लोक सगळे मग एकत्र येतात. हळूहळू दोघांना एकमेकांना आवडायला लागतात आणि प्रेमात पडतात. पण हिचं फिक्स असते की ही म्हणते, मी कोणाचीही बांधील नाही, मला लग्न करायचं नाही. मी आधी तर ती म्हणत असते प्रेमच नाही, पण आता प्रेम जडलंय तर आपण प्रेमच फक्त करूया, आपण मित्र म्हणून आणि म्हणजे एकमेकांचे प्रेमी म्हणूनच राहूया. तू बिलकुल अपेक्षा, ती स्पष्ट त्याला सांगते की तू माझ्याकडून लग्नाची अपेक्षा करू नकोस. तो पुष्कळदा तिला गळ घालतो की नागपूरला माझ्या घरी चल, निदान माझं घर बघ, आई वडिलांना भेट. पण ती म्हणते कशाला, मला ज्या ठिकाणी यायचंच नाहीये किंवा मला ज्याच्यात इंटरेस्टच नाहीये तर मी नाही येणार वगैरे असं. आणि तिकडनं त्याचे आई वडील खूप मागे लागलेले असतात की लग्न कर लग्न कर. मग शेवटी तो म्हणजे बघतो की नाही, आता ही काही म्हणजे नाहीच दिसतंय, ठाम दिसतंय हिचं. तर मग तो नागपूरला जेव्हा जातो तर ते लग्नच होते, म्हणजे हिला सांगत नाही किंवा काही कल्पना देत नाही. आणि मग हिला जेव्हा कळतं तिच्या मित्रांच्या थ्रू, तर ती डिस्टर्ब होते. म्हणजे याच्याकरता डिस्टर्ब नाही होत, ती म्हणे मला थोडंसं वाईट वाटलं असतं म्हणे की म्हणजे लग्न, पण म्हणे त्यांनी लपवून ठेवलं माझ्यापासून, सांगावं असं सुद्धा त्याला वाटलं नाही, याचं मला जास्त वाईट वाटते. म्हणजे उलट मी गेले असते लग्नाला, मला त्याला नवऱ्याच्या याच्यामध्ये पाहायला आवडलं असतं वगैरे वगैरे. आणि म्हणजे थोडक्यात तो लग्न करतो, मग ते तिला थोडंसं वाईट वाटतं. आणि अशातच एक दिवस अचानक नाही, तिचा मग ती रिसर्च वगैरे करत असते, तर त्यात तिचा पेपर पब्लिश होतो इंटरनॅशनल जर्नलमध्ये. मग त्या सगळ्यांनी पार्टी ठेवलेली असते आणि नेमकं त्या दिवशी ही तिची आई सावत्राई दारात येऊन उभी राहते मुंबईला. कपाळाला कुंकू नाही, काही नाही. तिला कळतं की तिचे वडील एक 15 दिवसापूर्वी गेले. त्याचही तिला पुन्हा वाईट वाटते की कोणाला असं वाटलं नाही मला कळवावं असं. ठीक आहे, आमचे खटके उडत, पण शेवटी ते माझे वडील होते, मला कळवायला हवं होतं. मग झालं, ती फोन करून सांगते सगळ्यांना की मी काही येऊ शकत नाही, माझे वडील वारलेत. मग सगळे जण आम्ही कधी भेटायला येऊ, तर ती चिडचिड तिची सुरू होते. ती म्हणते काही भेटायला यायची गरज नाही, काही आम्ही दिवस वगैरे करणार नाहीये, माझ्या वडिलांची इच्छा नव्हती, माझे वडील फॉरवर्ड विचारायचे होते वगैरे वगैरे सांगून ती मोकळी होते. आता ही आली आहे तर ती स्पष्ट सांगते की मी आता इथेच राहणार, कारण आता मला कोण आहे. आणि मग तिला म्हणजे वडिलांनी मृत्यूपत्र केलं असं ते देतं. ती म्हणे सगळं तुझ्याच नावावर केलेलं आहे, माझ्या नावाने थोडेसे शेअर्स ठेवलेत, थोडाफार माझ्या खर्चाला जे काही लागतील ते, बाकी सगळं तुझ्याच नावावर केलेलं आहे. आणि ती तिला हँड ओव्हर करते ते. आणि मग तिच्याच बरोबर राहायला लागते. मग ती हळूहळू सगळं घर-बीर सगळं छान सावरते, सगळं आवरून ठेवते, जमते दोघींचे. आणि मग अशातच एक दिवस दोघी जणी अशा इकडे तिकडे कधी कधी फिरायलाही जातात हे ते. आणि बऱ्याच दोघींच्या गप्पा होत राहतात, इकडच्या तिकडच्या भूषण प्रधान बद्दल हे ते. आणि अचानक एक दिवस म्हणजे ती सवयीची होऊन जाते प्रिया बापटच्या, दोघी एकमेकींच्या सवयीच्या, आणि प्रिया बापटलाही तिची म्हणजे गरज वाटायला लागते. आणि अशातच एक दिवस ती अचानक आजारी पडते आणि हॉस्पिटलाइज तिला करावं लागतं. आणि मग तेव्हा तिला कळतं की हिला कॅन्सर आहे, ल्युक्युमिया, ब्लड कॅन्सर. आणि मग डॉक्टर सगळं सांगतात की तुम्ही म्हणजे तिला माहिती आहे आधीपासून, आणि आता थोड्या दिवसांचीच ती सोबती. आणि मग तिला ती सगळी हिस्ट्री तिच्या थ्रू कळते, सावत्र म्हणजे मुक्ता बर्वेच्या थ्रू, की एका कामाकरता
तिच्या वडिलांच्या केसच्या कामाकरता प्रिया बापटचे वडील म्हणजे वकील तिकडे गेलेले असताना म्हणजे जेव्हा मग वडील वारतात की कोणीच नाही, ही एकटीच असते आणि तिला कॅन्सर असतो. मग कोण तिची काळजी घेणार म्हणून तर ते आधी म्हणतात तसंच, म्हणजे तिला मी घेऊन जातो. तो पण म्हणे मग लोकांचं काय, लोक ऍक्सेप्ट नाही करत ना की अशी एक तरुण मुलगी एका म्हणजे काय ह्यांचं काय संबंध असा. तर म्हणे ठीक आहे, मग नाव का होईना लग्न करायचं आणि आपण बायको म्हणून तिला घेऊन जायचं. म्हणून तो तिला बायको म्हणून घेऊन आलेला असतो, पण तसं नवरा बायकोचा काही त्यांचा संबंध नसतो. तो मुलीसारखंच तिला जपत असतो. मग हे सगळं तिला प्रिया बापटला कळतं की वडिलांची आपल्या दुसरी बाजू काय होती, कसे लोकांना हेल्पफुल होते किंवा काय. मग ती सांगते सारखी तुझी काळजी करायची, तुझं विचार करायचे ते, म्हणजे मग सांगत राहते. मग तिला ते खूप वाईट वाटतं आणि मग अशातच एक दिवस ती जाते. मग पहिल्यांदा तेव्हा प्रिया बापट इमोशनल होऊन इतकी रडते आणि तिला ते म्हणजे जाणवतं की, आणि ती मुक्ताबर्वे म्हणत असते की तू इतकी चांगली आहे, हुशार आहे, सगळे तर एकदा मोकळी हो, तू मनात का ठेवते सगळ्या गोष्टी. आणि ती अगदी मोकळी होते आणि मग घरामध्ये तिचा फोटो बिटो लावते आणि म्हणजे तिच्या आठवणींवरच शेवटी मग ती हे करते की माझ्या आयुष्यात ज्या कोणी आल्या त्याच्यात मला मी जिच्याशी जास्त अटॅच झाले ती म्हणजे माझी आई. आणि आधी आधी ती कसं रागाने सगळ्यांशी ओळख करून देताना माझी सावत्र सावत्री अशी करायची, पण मग नंतर नंतर जेव्हा दोघींचं छान होते तेव्हा अगदी आवर्जून ही माझी आई आहे, ही माझी आई म्हणून असं सांगते. तर मग तीच म्हणते हा मी सावत्र आहे बरं का. आणि मग ती आपल्या मैत्रिणीलाही म्हणते तू म्हणाली होतीस ना सावत्र आहे तुझं खूप जाच करेल, बघ म्हणे माझी आई जाच करते का. असं असे छान छोटे छोटे प्रसंग आहेत, सुंदर आहेत आणि म्हणजे वर्थ वॉचिंग मूव्ही आहे. इमोशनल तर आहेच, शेवटच्या क्षणी जास्त इमोशनल व्हायला होतं. छान आहे.